महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बंधू आणि भगिनींनो, माझा तुम्हाला नमस्कार। आज आपल्याला ठाऊक आहे की या समाजावर किती अन्याय होत आहे, परंतु आजपर्यंत जे आपले प्रश्न सरकार दरबारामध्ये आहेत ते अजूनपर्यंत प्रलंबित आहेत। गेल्या वेळेस 2 महिन्यापूर्वी इलेक्शन पूर्वी वर्सोवा येथे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी आले होते, त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय होते, गुरुदासजी कामत होते। कोळी लोकांचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांनी आम्हाला एक आमंत्रित केलं, एक मीटिंग आयोजित केली आणि जे मच्छीमारांचे प्रश्न आहेत, शिक्षकांचे प्रश्न आहेत, जातीच्या दाखल्याचा प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करू असं राहुलजी गांधींच्या समोर ह्या मुख्यमंत्री महोदयांनी प्रॉमिस केलेलं होतं आपल्याला की इलेक्शन पूर्वी आम्ही या मुद्द्यांवर, ह्या प्रश्नांवर निर्णय घेऊ। परंतु इलेक्शन संपलं, आता अजूनपर्यंत या लोकांनी ह्या प्रश्नाबाबत विचार केला नाही। आज आम्हाला असं वाटतंय की आम्हाला न्याय मिळणार नाही आणि न्याय मिळवण्यासाठी आम्हाला आज रोडवर उतरावं लागेल, आमची ताकद दाखवायला लागेल। येत्या निवडणुकीत, विधानसभेत निवडणुकीत आम्ही आमचा हिम्मत, आमची ताकद दाखवून देऊ की आम्ही कोण आहोत। कारण हा प्रश्न एवढा जटिल प्रश्न झालेला आहे। जो आदिवासी समाज आहे, टोकरे कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी यांचा अधिकार आहे, परंतु घटनेत लिहिलेलं आहे की बाबा ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे। आंबेडकर साहेबांनी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की जो जो घटक, जो जो समाज इथे महाराष्ट्रात किंवा देशामध्ये प्रस्थापित झालेला आहे, त्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला, प्रत्येक जातीला अधिकार दिलेला आहे घटनेनुसार। परंतु हे सरकार घटनेची पायमल्ली करत आहे। आपली ताकद आहे, आपल्याला जे अधिकार आहेत या सरकारला, त्या अधिकाराचा दुरुपयोग करत आहे आणि आज ह्या महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, आदिवासी कोळ्यांवर सातत्याने अन्याय करत आहेत। त्याच्यासाठी आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना, आदिवासी कोळी बांधवांना, भगिनींना एकत्र येण्याचं आव्हान केलेलं आहे की आपण सर्वजण एकत्र या। आपली जी ताकद आहे, ही ताकद या सरकारला दाखवून द्या की आम्ही कोण आहोत आणि आमची ताकद काय आहे। आपण सर्वांनी धडक मोर्चा काढायचा आहे आणि तो विधानसभेवर धडक मोर्चा न्यायचा आहे। त्यावेळेस या सरकारला कळेल की कोळी समाजाची ताकद काय आहे। तरी सुद्धा अनेक समाजावर अन्याय करत आहेत, कोळी समाजावर तर करत आहेत, असे अनेक समाज आहेत महाराष्ट्रामध्ये। मुद्दामून काही समाजांना हाताशी धरून षडयंत्र रचलेलं आहे आणि त्या समाजाला न मागता आरक्षण दिलेलं आहे। तुम्ही सांगा, त्यांच्याकडे वोट्स आहेत म्हणून त्यांना आरक्षण देतात, कोळी समाजाकडे काय वोट्स नाहीये? आज 1 कोटी कोळी समाज या महाराष्ट्रामध्ये राहत आहे, परंतु त्याचा विचार केला गेला नाही आणि विचार करत नाही। परंतु त्याचा विचार करावा लागेल। 1 कोटी कोळी समाज आहे, हा तुम्हाला धडा दिल्याशिवाय, तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे मी आज आपल्याला सांगू इच्छितो। बंधू आणि भगिनींनो, गेले अनेक वर्ष आपल्यावर हा अन्याय होत आहे। काल शिक्षकांचं जे कर्मचारी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिलेलं नाही।
इलेक्शन पूर्वी आम्ही संरक्षण देऊ. मच्छीमारांचे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवू. शिक्षकांचे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवू. कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवू. आरक्षणाचे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवू. संरक्षणाचे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवू. परंतु आता एकही प्रश्न सोडवलेला नाही. तर आपण सर्वांनी एक ताकदीने एकत्र व्हायला पाहिजे आणि जे आपले प्रश्न आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. आपण सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींनो, आपल्याला मी आव्हान करतो की आपण सर्वजण 30 तारखेला एकत्र येऊन एक महामोर्चा आपण विधानसभेवर नेणार आहोत. हे लक्षात ठेवा. अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं हा नारा घेऊन आपल्याला तिथं जायचं आहे. आज आमचा आमदार नाही, खासदार नाही म्हणून आज आमच्यावर अन्याय होत आहे. राजकीय पाठबळ नाही म्हणून जे राजकीय लोक आहेत, जे मंत्री आहेत, जे आमदार आहेत ते आमच्यावर अन्याय करत आहेत. कारण या विधानसभेत आमचा कोणी राजकीय वाली नाहीये, कोणी आमदार नाही. म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आमचा आमदार या विधानसभेत कसा जाईल हेच आमचं पुढचं लक्ष राहणार आहे. न्याय केला जातो त्या विधानसभेत, तिथे आपले आमदार जाणे गरजेचं आहे. विधानसभेत कमीत कमी ह्या वेळेस आदिवासी कोळी समाजाचे आपण आपले ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना वाचा फोडू शकतो. महासंघाने निश्चय केलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये कोळी समाज आहे, महादेव कोळी समाज आहे, याला न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी हा कोळी महासंघ तयार झालेला आहे. कारण सगळ्या संस्थांचा एक शिखर संस्था म्हणून ही कोळी महासंघ तयार झालेला आहे. आज अनेक प्रश्न या समाजाचे प्रलंबित आहेत. कल्पना आहे की मुद्दामून षडयंत्र रचलं गेलं आहे, षडयंत्र रचलं गेलं आहे. राजकीय आरक्षण नाही, राजकीय आरक्षण नाही या समाजाला, म्हणून हा समाज मागे पडलेला आहे. ह्या समाजाला त्यांना मिळणाऱ्या सवलती बंद केलेल्या आहेत. कारण ह्या सवलती मिळाल्या तर कदाचित हा समाज पुढे जाईल. जर जातीचे दाखले मिळाले तर हा समाज पुढे जातील. ह्या समाजाचे डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, IAS ऑफिसर होतील. म्हणून ह्या समाजाला डावललं गेलेलं आहे. किती वर्ष तुम्ही डावलणार आहात? अब नाही तो कब नाही. आम्ही आमचं हक्क हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही. ह्या समाजात फक्त आरक्षण आणि संरक्षणाचे प्रश्न नाही तर शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न आहेत. हे सोडवण्याचं काम कोळी महासंघ करत आहे. आज 25 जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो. सरकार काही देत नाही, परंतु कोळी महासंघातर्फे जिथे जिथे ज्या ज्या गावामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये ह्या समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम कोळी महासंघ करत आहे. शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा कोळी महासंघाने काम सुरू केलेलं आहे. 25 जिल्ह्यांमध्ये 25 शाळा उघडण्याचं काम कोळी महासंघाने ठरवलेलं आहे. आणि जळगाव येथे चोपडा तालुक्यामध्ये कोळी महासंघाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक शाळा सुरू केलेली आहे, सुरुवात केलेली आहे कोळी महासंघाने शैक्षणिक दृष्ट्या, की आपला जो समाजातला विद्यार्थी आहे तो विद्यार्थी
शिक्षणापासून वंचित झाला नाही पाहिजे. हा विद्यार्थी इंग्लिश शिकायला पाहिजे, कारण इंग्लिश ही जागतिक भाषा आहे, ही व्यावहारिक भाषा आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इंग्लिश शिकायला पाहिजे. म्हणून चोपडा इथे आम्ही एक इंग्लिश मीडियमचं स्कूल केलं. वैद्यकीय दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की हा समाज कुठे खेडोपाडी आहे, हा समाज डोंगर पायथ्याशी आहे आणि तिथे वैद्यकीय सुविधा नाहीये. म्हणून ह्या कोळी समाजाने ठरवलं, ह्या कोळी महासंघाने ठरवलं की 25 जिल्ह्यांमध्ये 25 अँब्युलन्स ह्या कोळी महासंघातर्फे द्यायचा आहे आणि 6 जिल्ह्यांमध्ये आम्ही कोळी महासंघातर्फे 6 अँब्युलन्स दिल्या. या अँब्युलन्स देण्याचा उद्देश एकच, रात्री अपरात्री खेडोपाडी राहणाऱ्या आमच्या समाज बांधवांना काय कमी जास्त झालं, कोणी आजारी पडला, कोणाची डिलिव्हरी व्हायची आहे, तर त्या कोणाला साप चावला तर त्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आम्ही ह्या अँब्युलन्सची वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं काम केलेलं आहे. 25 पैकी 6 जिल्ह्यामध्ये अँब्युलन्स दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग आज आदिवासी कोळी समाज घेत आहे. सामाजिक दृष्ट्या सुद्धा आम्ही विचार केलेला आहे. कोळी महासंघातर्फे अनेक महिलांचे बचत गट तयार केलेले आहेत. त्या बचत गटाच्या मार्फत आज महासंघ त्या कोळी महिलांना आर्थिक मदत करतोय आणि कोळी समाजाने, कोळी महासंघाने ठरवलेलं आहे का जिथे दुर्बील भाग आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, ज्या ज्या ठिकाणी आपला बांधव राहतो, त्याला जर नोकरी नसेल, त्याच्याकडे जर शेत जमीन नसेल, तर त्याला छोटे मोठे उद्योग धंदे सुरू करून द्यायचे आहेत. हे कोळी महासंघाने ठरवलेलं आहे आणि सुरुवात पण केलेली आहे. काही लोकांना रिक्षा दिलेल्या आहेत, काही लोकांना किराणा मालासाठी अर्थसहाय्य केलेलं आहे. काही छोटे उद्योग करणारे ह्यांना बँकेच्या मार्फत कोळी महासंघाने आर्थिक सहाय्य केलेलं आहे. परंतु ह्या महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत या समाजाला काही दिलेलं नाही. आज आम्ही ठरवलेलं आहे की येत्या विधानसभेमध्ये तुम्हाला दाखवून देऊ की कोळी समाजाची ताकद काय आहे. आमच्या मागण्या या 8 दिवसात जर तुम्ही मंजूर केलेल्या नाही, या मागण्यावर विचार केला नाही, तर हा कोळी महासंघ गप्प बसणार नाही आणि गप्प बसू देणार नाही. कुठेतरी एकत्र यायला पाहिजे आणि महामोर्चाच्या माध्यमातून आपण या सरकारला दाखवून दिलं पाहिजे की आमची ताकद काय आहे. जय वाल्मिकी. जय वाल्मिकी, जय मल्हार, जय महाराष्ट्र.